जिल्ह्यातील सर्व एचओडी त्याचे मेंबर, सुव्यवस्थामध्ये पोलीस विभाग, एक्साइज डिपार्टमेंट, नगरपालिका प्रशासन, ग्रामीण प्रशासन म्हणजे जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, प्रसारण प्रसिद्धीसाठी आपला क्रीडा विभाग, जिल्हा माहिती विभाग आणि ओव्हरऑल प्लॅनिंगसाठी जिल्हा नियोजन विभाग, या सगळ्यांचा सर आपली याची सांगड असणार आहे. तर या मध्ये जनजागृती आणि आता आवाज येतोय का? येतोय आवाज येतोय? येस, ओके. तर मी परत रिपीट करतो, प्रशासन आणि समन्वय आपल्या सगळ्यांच्या सोबत ही कारवाई करणं आवश्यक आहे. सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी यांचा सहभाग याच्यामध्ये सर आवश्यक आहे. धडक आणि सातत्यपूर्ण कारवाई असणं आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या अभियानाची सुरुवात सन्माननीय आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी, विशेषतः महापौर, नगरसेवक, त्याचबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झाली. नशामुक्त कोल्हापूर अशा पद्धतीचं अभियान की जे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच यंत्रणेला अधिक गतिमान करून अनावश्यक अशा पद्धतीच्या तरुण पिढीतली काही मुलं चुकीच्या पद्धतीच्या वळणावर जातात, त्या सगळ्यांसाठी या नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून प्रबोधन आणि त्याचबरोबर एन्फोर्समेंट करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं अभियान आपण सुरू केलं आहे. या अभियानाची सुरुवात आज केलेली आहे. दर 3 महिन्यांनी याचा आढावा DPTCच्या मीटिंगमध्ये सर्व आमदार, खासदारांच्या उपस्थितीत होईल. सन्मान्य जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, त्याचबरोबर महापौर दोन्ही आणि महापौरांच्याबरोबर सन्मान्य आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जी कमिटी आहे ती दर महिन्याला त्याचा आढावा घेईल आणि नशामुक्त कोल्हापूरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा या एकूणच अभियानाच्या माध्यमातून दिशादर्शक अशा पद्धतीचं काम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.